यांनी पोलिसांसमोर हत्येची कबुली जी आहे की होय आम्ही अपहरण केलेलं होतं, अपहरण करून हत्या केली. प्रत्येक जी जागा आहे ज्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली ती जागा दाखवली आणि झाडाझुडपामध्ये जी हत्यारं ठेवलेली होती ती सुद्धा आज मिळालेली आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो योग्य रीतीने होतो असं तुम्हाला वाटतंय? खऱ्या अर्थानं जे काल निकम साहेबांनी जो युक्तिवाद केला त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या काही पुढं मांडायच्या त्याविषयी त्यांनी काल सुरुवात केली आहे. आणि याचा तपास आहे, जे तपासाचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळा तपास झालेला आहे तो याच्या अगोदर ज्याविषयी प्रकरण न्यायप्रविष्ट नव्हतं त्यावेळेस आपण बोलायचो की सगळ्या गोष्टी सांगत होतो, परंतु आता हे सगळं चार्जशीटमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि स्पष्टीकरण आणि त्याचं सगळं जे काही पुढचे आहे किंवा सुनावणी दरम्यान आपल्याला ते सगळं स्पष्ट होणार आहे. आणि याच्यामध्ये जरी आज दोघांनी तिघांनी जरी हे मान्य केलं असेल की आम्ही हत्या केली आहे, तरी मी हे प्रामुख्याने सांगू इच्छितो की खंडणी ते खून प्रकरण ही सगळी एकच टोळी आहे. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत, परंतु यांना मोठं पाठबळ ह्या सगळ्या गोष्टी गेल्या ह्याच्या अगोदर म्हणून किंवा ह्यांचं सगळ्या ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत ह्यांच्या कोणी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावर प्रखरतेनं कोणी बघितलं गेलं नव्हतं आणि म्हणून ह्यांना जे काही गुन्हेगारी केलेली आहे ह्यात सगळेच एक आहेत. जरी आज दोघा तिघांनी मान्य केलं असेल तरी ह्या प्रकरणामध्ये सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य की हे सगळे ह्यांनीच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपपत्रामध्ये शिवराज म्हणजे तुमचे जे चुलत बंधू आहेत जबाब दिलेलं होतं, त्याच्यामध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं ते म्हणजे ज्यावेळेस अपहरण झालं त्यानंतर जवळपास 3 तास पोलिसांनी तक्रारच घेतली नाही. याच्यामध्ये मग तिथले PSI महाजन असतील किंवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं, याच्यामध्ये सत्यता आहे? आता ह्याच्यातलं जर मी बोलायला गेलो तर ते उचित होणार. आता न्यायालयीन समिती स्थापन झालेली आहे जी केलेली त्याच्यातून प्रश्नांचे उत्तर आपल्याला सगळं आहे. न्यायालयीन समितीचं कामकाज चालू झालेलं आहे, तिचं ऑफिस मुंबईला आहे, परंतु आता हे कामकाज आहे आणि ह्याच्यात हे जे तुम्ही प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आपल्याला त्याच्यातून सगळ्यांनाच कळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं अपहरण होतं आणि ज्यावेळेस आपण पोलिसांना तक्रार देतो तर पोलिसांनी शोधासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. ते प्रयत्न नाहीत असं तरी प्रथमदर्शनी दिसतंय असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यात एकच मी सांगेल प्रामुख्याने की जर पोलिसांना हे कळलं होतं की आरोपी कुठल्या फोटो आहेत, कुठल्या लोकेशनला आहेत, तर त्यांनी तरी तिथं जायला लवकर पाहिजे होतं किंवा गावातील काही खूप मोठ्या प्रमाणात युवक होते त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तिथं तो विचार नाही केला. तिथं त्यांनी कायदा आणि विचार केला आणि आम्हाला दिशा वेगळी देण्यात आली ह्या लोकांना आणि तिथं जी घटना घडली ती अत्यंत म्हणजे अमानवीय घडली. एकदम कुटुंबाचीच नाही तर सगळ्या गावाची कुटुंबाची खूप मोठी हानी झाली. त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की कुठल्या लोकेशनखाली आहेत ते, त्या लोकांना तिथं जाता आला कदाचित घडली नसती. पोलिसांनी जो वेळ लावला तेवढ्या वेळातच ही सगळी जर कदाचित ते पोलिसांनी त्याची कल्पना आधी दिली असती तर कदाचित ते आज आपल्यामध्ये असते. नक्कीच ते त्यांनी जे सांगितलं असतं आपल्याला की ह्या टावरखाली आहेत तर पलीकडून सगळे वरबगाव, नाहोली असे गाव होते, प्रत्येकाला जर फोन झाले असते तर ही गोष्ट नक्कीच घडली नसती. परंतु त्यांच्या मनात काय होतं विचार वाटलं हे अनुत्तरित प्रश्न हे त्यांच्याच मनातले. त्यांनी का तसं केलं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आतापर्यंतच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? समाधानी हे जोपर्यंत फाशीवर नाहीत लटकत तोपर्यंत आपण समाधान व्यक्त करणं खूप घाईचं होईल. मी सगळं यांना होईल त्यावेळेस आपण आपली प्रतिक्रिया त्या ते सगळे कायदा तज्ञ जे आहेत ते म्हणतात की 2-3 जणांनी कबुली देऊन पुढच्या सगळ्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. कारण न्यायालय मिस केलो तर बाकीचा शोधच संपतो असं तुम्हालाही वाटतंय का? नाही नाही, जरी एकानं जरी कबुली तरी तसं कारण जे ही संघटित गुन्हेगारी आहे ही टोळी जी आहे ती एकत्रित गुन्हेगारीची आहे. म्हणूनच सगळ्या त्या कलमाखाली त्यांना एकत्र या सगळ्या कलमाखाली घेतलेलं आहे आणि हे एकत्र टोळी करूनच हे एवढे मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळं तसं होत नाही. सगळे
ह्या गुन्ह्यात आहेत आणि सगळ्यांना फाशीची शिक्षा. तर या सगळ्या गुन्ह्यामध्ये आता नवीन की 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर कोर्टाने सादर केले आणि ही सगळी घटना घडली ती जवळपास 2 ते 2.5-3 तासामध्ये सगळे झालेले. आता हे बोलण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. म्हणजे जरी बघायला गेलं तरी मला ते माझं मानसिकता होत नाही बघायची. आपण जे काही सुनावणी दरम्यान जे काही समोर येणार आहे किंवा जे वकील साहेब मांडणार आहेत, युक्तिवाद करणार आहे, तर त्यातूनच त्याच्यातली माहिती घेतलेली माझी विनंती आहे की त्याच्यातच तुम्ही माहिती घ्या. त्यातून तुम्हाला सगळी स्पष्ट माहिती मिळणार. जे वकील दिले त्यांना अनेक जणांचा विरोध होता, पण तुम्हाला वाटतं उज्ज्वल निकम करतील व्यवस्थित? ही गोष्टच अशी आहे, ज्या माणसाच्या शरीरामध्ये माणसाचं मन तो या क्रूरकर्मी लोकांच्या बाजूला राहणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून निकम साहेब आहेत, त्यांची जी नियुक्ती झालेली आहे, ते सरकारी वकील आहेत. तर कुठलाच माणूस या लोकांचं समर्थन करणारा नाही आणि जो अन्याय झाला आहे तर त्या बाजूनं कोणी उभारणार नाही. न्यायाच्या भूमिकेतच सगळे असणार आहेत. म्हणून मी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला ते उत्तर आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा केलेली आहे. CIDच्या आरोपपत्रामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली, जी की गुलेच्या मित्रांना सांगितलेली आहे की संतोष देशमुख यांना मी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आढळतो असं सुदर्शन गुलेनं विष्णू चाटेला सांगितलेलं होतं. सत्य की खंडणीच्या प्रकरणामध्ये आडकाठी येते म्हणून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं नसेल तर मग हत्येपूर्वीचा हा जो कट आहे त्याच्यामध्ये काय सत्यता आहे असं वाटतं? नाही, ह्यांची प्लॅन असू शकते घटना दडपण्यासाठी किंवा ह्या घटनेला वेगळं वळण देण्यासाठी काहीतरी चुकीचं म्हणजे दिशा द्यायची आणि ह्या प्रकरणाला कुठं कमी करायचं अशी. परंतु पोलिसांच्या आणि सगळ्या ह्या यंत्रणेच्या मागं पुढं जे काही गावकरी होते त्या गावकऱ्यामुळे कदाचित ती गोष्ट म्हणजे घडली नाही आणि जी सत्यता आहे ह्या घटनेतली जी हत्या केलेली आहे ती ह्यांना लपवता नाही आलेली. खरं तर आरोपी अजून एक यातला सापडत नाहीये. वेगवेगळी कारणे दिली जातात, तो बाहेर आहे काय आहे, मात्र त्याच्यात सापडत नसलं कोण खरं तर जबाबदार आहे? यंत्रणा एवढी त्याला शोधू शकत नाहीये. मी या अगोदर खूप वेळेस बोललेलो आहे या गोष्टीवर. याच्यामध्ये असं आहे की तो आरोपी पहिल्या 307च्या गुन्ह्यामध्ये 2 वर्षापासून फरार होता. परंतु 29/11चा जो व्हिडिओ आलेला आहे, CCTV आलेला आहे, त्याच्यामध्ये तो आरोपी त्या ऑफिसमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे केजचं, त्याचं जे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, त्याच्या ऑफिसमध्ये काही LCBचे लोक, काही पोलीस अधिकारी, तो फरार आरोपी दिसतोय. तर ह्याच्यातून आपल्या लक्षात येतं आहे की पोलिसांना जर त्याला कायद्याचा धाक दाखवला असता, कायद्याची दाखवली असती, थोडा अभय, तर कदाचित हा गुन्हा घडलाच नसता असं मला वाटतं. पण त्याला शोधण्यात अपयश आलंय पोलिसांचं अजूनपर्यंत, हे तर काही मोठं वाटत नाही का? कारण एवढ्या यंत्रणा काम करतात, एवढं मोठं पोलीस यंत्रणा म्हणत असेल, पण अजून मात्र त्याला शोधण्यात यश आलेलं नाही. आता ते मी याच्या आधी देखील बोललोय की त्यांनीच आता ह्याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे, मला देखील दिलं पाहिजे की नेमकं ह्याचं झालंय काय, हा कुठं आहे आणि का जेरबंद होत नाही. कारण का आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत, आपण त्या गोष्टीत डोकं लावायला एवढी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, त्यांनीच ते काम कशा पद्धतीने केलंय, तो कुठं आहे, याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. ठीक आहे.